जर तुम्ही निरुह व्यक्तीला देत असाल तर त्याचा मलमूत्र व्यवस्थितपणे बाहेर इजेक्ट होणार, म्हणजे काय, प्रसृष्ट विनमूत्र आणि समीरणत्व, एकदम कॉन्सेप्च्युअल गोष्ट आहे, तुम्ही आरामात ओळखू शकता. त्यानंतर काय की रुची, अग्निवृद्धी, आशय लागवानी. जर बस्ती बाहेर आला तर ऑब्व्हियसली जे काही तुमचे पक्वाशय असेल, मलाशय असेल, त्यांच्यामध्ये लागवता येणारच आहे. आणि रोग उपशांती, ऑब्व्हियसली आपण बस्ती का देतोय तर त्या रोगाची शांती होण्यासाठीच आपण त्याला बस्ती देत आहोत. आणि नंतरचा पॉईंट आहे की प्रकृतीप्राप्ती आणि बलप्राप्ती. आता यामध्ये जास्त काही मला वाटत नाही प्रश्न विचारले जातात, बट प्रकृतीप्राप्ती जो काय आहे ना तो विचारू शकता, त्याला थोडा हायलाईट करून ठेवा आणि तो थोडा लर्न करण्याचा प्रयत्न करा. की निरोबस्तीच्या सम्यक योगामध्ये एक लक्षण आलं की प्रकृतीप्राप्ती, ते खूप इम्पॉर्टंट लक्षण आहे, ते तुम्ही थोडं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता अनुवासनाचा सम्यक योग कसं लक्षात ठेवायचं आहे, अनुवासनमध्ये आपण काय वापरतो, स्नेह वापरतो, बरोबर. त्यामुळे स्नेह रिलेटेडच्या काही कंडिशन आहे ना त्या तुम्हाला लक्षात ठेवायची. आता हे पहिलंच पॉईंट काय ते, स्नेह का सशुकृत बिना रुकावट बाहेर आणा. म्हणजे काय असतं की कोणत्या प्रकारचं रुकावट त्याला जाणवणार नाही आणि तो जो काही मल आहे, शकृत आहे, तो इझिली गुदमार्गावाटे बाहेर येणार, तर तो झाला अनुवासनाचा सम्यक योग. नंतर आहे की रक्त आदी बुद्धी इंद्रिय संप्रसाद. याच्यावर प्रश्न खूप वेळा विचारला जातो, कसं लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला ऑलरेडी ट्रिक सांगितली. या ठिकाणी प्रसाद हा शब्द आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की प्रसाद बनवताना म्हणजे सत्यनारायणाचं वगैरे जेव्हा तुम्ही प्रसाद बनवतो, प्रसादमध्ये आपण काय वापरतो, स्नेह वापरत असतो, बरोबर. तेल असेल, तूप असेल, हा झाला स्नेह. आणि स्नेह कोणत्या बस्तीमध्ये वापरतो आपण, अनुवासन बस्ती. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हा देखील पॉईंट विचारू शकता. स्वप्नानुवृत्ती, स्वप्नानुवृत्ती म्हणजे काय की त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे निद्रा येणे किंवा त्याचे जे काही स्लिपिंग पॅटर्न जर डिस्टर्ब झालेले असेल ते पुन्हा प्राकृत व्हायला मदत होते. तर स्वप्नानुवृत्ती म्हणजे काय की व्यवस्थित त्याला झोप वगैरे येणं किंवा निद्रा प्राकृत होणं. तर आता लक्षात ठेवायचं की स्वप्न निद्रा प्राकृत होणे याच्यासाठी तुम्हाला स्नेह खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही घृताचे वगैरे गुण वाचले असेल त्याच्यामध्ये निद्रा हे देखील एक लक्षण येतं. त्यामुळे स्वप्न रिलेटेड जर गोष्टी असेल तर ते स्नेहवस्थेचं असेल असं लक्षात ठेवायचं आहे. आणि स्नेहवस्थी म्हणजेच काय, अनुवासन. तर तुम्ही थोडं डिफरन्शिएट करू शकता. ठीक आहे. लघुता, बल हे काही विचारणार नाही, सृष्टवेग असे पॉईंट शक्यतो विचारत नाही, ते कॉन्सेप्च्युअल गोष्टी. विचारलंच तर कोणत्या गोष्टी विचारू शकता या ठिकाणी, स्वप्नानुवृत्ती एक लक्षण देऊ शकता आणि रक्तादी बुद्धी इंद्रिय संप्रसाद देऊ शकता. तर प्रसाद या शब्दावरून तिथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं, निरोबस्तीचा सम्यक योग बघितला, अनुवासन बस्तीचा देखील सम्यक योग आपण बघितला.